लोकशाहीचा महोत्सव चालू आहे। यात अनेक जण आपल्या नशिबाची परीक्षा आजमावणार आहेत। मी देवाकडे प्रार्थना केली की महाराष्ट्रावरती एक मजबूत असं महायुतीचं राज्य येऊ दे आणि एकनाथजी शिंदेसारखा एक दयाळू मुख्यमंत्री पुनश्च होऊ दे। हो, तशी इच्छा व्यक्त केली आणि त्यासाठी आमचा एक दादरचा धनुष्यबाणसुद्धा त्यांच्याबरोबर असावा अशी देवाकडे प्रार्थना केली। लोकशाहीतल्या सगळ्याच लढती ह्या चुरशीच्या असतात, आपण त्याकडे बघावं तसं। पण मला असं वाटतं की मला निश्चित लोक आशीर्वाद देतील आणि विजयी करतील। आम्ही अतिशय सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार आहोत, त्यामुळे मला असं वाटतं पैसा आणि हे आम्हाला करण्याची गरज नाही। आम्ही लोकांमध्ये कामं केलेली आहेत आणि आमचा जो संपर्क आहे हा गेली 10-15 वर्षाचा आहे, त्यामुळे पैसे देऊन आकर्षित करण्याची मतदारांना गरज नाही। ज्यांनी काहीच केलं नाही त्यांना पैसे द्यावे लागतात। मला असं वाटतं आम्ही केलेली मेहनत आणि मतदारांनी केलेलं आमच्यावरती प्रेम हीच पुरेसं आहे। तर संजय राऊत सुद्धा तिकडे मतदानाचा हक्क बजावणार आहेत। त्यांचे बंधू तिथं मतदानासाठी पोहोचलेले आहेत। निवडणुकीच्या रिंगणात ते उभे आहेत आणि त्यांच्या समोर आव्हान निर्माण करण्यात आलेलं आहे, पण ते आव्हान ते कसं पेलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मुंबईमध्ये भाजप विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरेचा पक्ष, भाजप विरुद्ध काँग्रेस, त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शिवसेना, अशा प्रकारची ही जी राजकीय लढाई आहे, यात कुणाची सरशी होते, मुंबई कुणाची, याचा फैसला सुद्धा आज होणार आहे। अजेंडासह आणि दूरदृष्टी ठेवून समोर जात आहे। माझ्या अजेंडावर लोकांनी विश्वास ठेवून या संपूर्ण भागाच्या कायापालट करण्यासाठी मतदान करतील आणि मला खात्री आहे की जे परिवर्तन होईल ते जनतेच्या भल्यासाठी झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या ह्या भागाला येणाऱ्या काळामध्ये सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राला संपूर्ण विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टीने एक नंबर करण्याचं कार्य आशिष देशमुख नक्कीच करेल। ताईचं नाव काय? तुम्ही अजून आज मतदानासाठी आपण आला आहात, कसा तुमचा आतापर्यंतचा अनुभव होता आणि काय नागरिकांना आव्हान करावं? मतदान के लिए आए थे, पिछले 5 साल से लगातार काम किया है। आज मतदान का हक हमने भी बजाया है और हम सारे महाराष्ट्र की जनता को ये अपील करना चाहेंगे कि एक दिन आपको मतदान का हक बजाने के लिए मिलता है और हमें वो संविधान अधिकार मिला है, वो बहुत ही ज़रूरी है। आप सभी लोग अपने अपने घर से निकलिए और मतदान करिए ताकि आने इस डेमोक्रेसी के जो मेन और सबसे अहम चीज़ है उसमें आप भाग ले पाएँ। तशा पद्धतीने तुमच्या मतदारसंघामध्ये तुमचे जे विरोधक आहेत त्यांचा कसा प्रचार चालू, तुम्हाला काय विश्वास वाटतो? अनेक दिवस झाले काम करत आहात। हम पिछले 7 साल से लगातार लोगों के बीच में सामाजिक कार्य को लेके जुड़े हुए हैं और पिछले 5 साल से पिताजी के नेतृत्व के नीचे और शॉर्ट टर्म एब्सेंस में हम लोगों के बीच में लोगों का काम करते हुए आए हैं और लोगों की समस्याओं का समाधान किया है। तो हम में पूरा विश्वास है, विरोधक कोई भी रहे, कितना भी ओपोनेंट कुछ भी आवाज़ उठा ले या कोई भी मुद्दा उठा ले, लोग जो है हमारे साथ हैं। और सिर्फ अपील कर दिया हो गया। थैंक यू। ठीक है सर। वोट कास्ट केलेलं काँग्रेस पक्षाकडून नवाब मलिक आणि सना मलिक या हे दोन उमेदवार मुंबईमधून मैदानात आहेत। कुर्ल्यातून सना मलिक आहेत, नवाब मलिक यांच्या कन्या, आणि तिकडे शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघातून नवाब मलिक मैदानात आहेत। त्यांच्यासमोर अबू आझमींचं आव्हान आहे, तर या दोघांकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असणार आहे। नवाब मलिक यांनी सुद्धा अगदी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला। अभिनेता सुबोध भावे सुद्धा मैदानात आले। बघा, सेलिब्रिटी सुद्धा
मैदानात उतरलेले आहेत आणि सकाळीच त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे.